मला प्रताप भैयांनी उमेदवारी देण्याची संधी दिलेली आहे, म्हणून त्यांचे प्रथम मी आभार मानते. ही आता माझी दुसरी वेळेस आहे नगरसेवक या पदासाठी उभं राहण्याची. या अगोदर पण 5 वर्षाखाली जे नगरसेवक आले, पण त्यांच्या नशिबानं त्यांना ते पद 9 वर्ष भोगण्याचा संधी मिळाली. पण आम्ही जेव्हा आता आमच्या प्रभागामध्ये फिरतो त्यावेळेस आमच्या लक्षात असं गोष्टी काही आल्यात की त्यांच्या मूलभूत गरजा, ज्या की स्थानिक गरजा असतील, त्यांचा कचरा, घंटागाडी, पाण्याचे अडचणी, हे मूलभूत गरजा ते सोडू शकलेले नाहीत आणि त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात रोष आहे. पण काही जनतेचं आणि असं माझं एवढंच जाहीर आव्हान आहे जनतेला की त्यांनी पैशाला बळी न पडता फक्त त्यांनी आम्हाला एकदा नगरसेवक म्हणून नाही, नगरसेवक होण्याची संधी नाही तर काम करण्याची संधी आम्हाला द्यावी, एवढीच त्यांना विनंती. 1-1.5 वर्षामध्ये आम्ही प्रभागामध्ये प्रताप भैया देशमुख यांच्या मार्फत व पालकमंत्री त्यावेळेसचे संजय बनसोडे साहेब यांच्याकडून आम्हाला पालकमंत्री असताना 9 कोटीचा निधी मिळाला. त्या 9 कोटीच्या निधीतून आम्ही बऱ्याच ठिकाणी उद्यान असेल, मंदिरात सुशोभीकरण वगैरे, नाल्या असतील, रोड असतील, आम्ही कोणत्याही पदावर नसताना आम्ही करू शकलो. आणि लोकांमध्ये आज मागच्या वर्षीचे जे 5 नगरसेवक आहेत त्यांना आज लोकांना ते नगरसेवक सुद्धा माहिती नाहीत. आणि जर आम्ही बिना पदावर नसताना जर आम्ही हे काम करू शकतो तर ते काम का नाही करू शकत, हा प्रश्न आज जनतेने त्यांना विचारला पाहिजे. एवढं. प्रभाग क्रमांक 15 मध्ये परभणीचे शहर जिल्हाध्यक्ष, परभणीचे प्रथम महापौर माननीय प्रताप भैया देशमुख यांनी या रॅलीमध्ये भाग घेतला आणि मतदारांशी संवाद साधला. हे करत असताना आपण एक गोष्ट आवर्जून पाहिली पाहिजे की या प्रभाग क्रमांक 15 मध्ये मूलभूत सुविधांचा मागच्या 8-9 वर्षापासून अभाव आपल्याला दिसून येत आहे. आमच्या प्रताप भैया यांच्या मार्गदर्शनाखाली या नागरिकांना आव्हान आहे की येत्या काळामध्ये जे जे आम्हाला कामं करायचे ते 1-2 मिनिटांमध्ये पायाभूत सुविधा ज्या आपल्याला काम करायचे त्या बाबतीत आम्ही तुम्हाला आव्हान करत आहोत की यासाठी आम्ही तुमच्या समोर येत आहोत. पहिली गोष्ट म्हणजे घंटागाडीचं व्यवस्थापन किंवा कचऱ्याचं. आपण पाहिलं असेल मागच्या 2-3-4 महिन्यापासून की प्रत्येक वार्डातल्या, प्रत्येक प्रभागातल्या नागरिकांच्या घरामध्ये कचरा साचला, इतका साचला की त्याचा वास येईपर्यंत सगळ्यांना त्रास झाला. पण कोणत्याही प्रकारचा त्या बाबतीतली सुविधा या मागच्या 5 नगरसेवकांनी किंवा महानगरपालिकेने त्या बाबतीत दिलेल्या नाहीत. दुसरा मुद्दा आमचा जो आहे, आम्ही ज्याच्यावर बेसिकली काम करणार आहे, तो म्हणजे येणाऱ्या काळामध्ये कमीत कमी 1 दिवस आड करून पाणी आपल्या प्रभागाला मिळालंच पाहिजे. आपण पाहतो की मागच्या 2-3-4 वर्षापासून पाण्याची उपलब्धता असताना फक्त नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना पाणी मिळत नाही, कुठं पाणी मिळतंय तर प्रेशर मिळत नाही. आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नगरसेवकांचं काम असतं की फक्त नियोजन करणं, आणि नियोजन करत असताना व्यवस्था लावणं. यांना ना व्यवस्था लावता आली, ना नियोजन करता आलं. पाणी उपलब्ध असताना सुद्धा यांना नागरिकांना पाणी पोहोचता आलं नाही. आणि तिसरा मुद्दा आमचा महत्वाचा म्हणजे की येणाऱ्या काळामध्ये या भागामध्ये आम्ही 24 तास लाईट आम्हाला द्यायची आहे. आपण पाहत असताल की दिवसातून 5 वेळेस 10 वेळेस लाईट जाते. आणि या गोष्टी करत असताना आपण एक गोष्ट पाहिली असेल की प्रत्येक नागरिकांच्या घरातले जे इलेक्ट्रिक उपकरण असतील हे काही ठिकाणी जळल्याचा अनुभव आला, कुठे त्या शॉर्ट सर्किटचा प्रॉब्लेम झाला. आणि हे करत असताना आम्ही एक गोष्ट आवर्जून सांगतो, हे आम्ही करणार आहोत. आणि काय केलं आहे या बाबतीत जर 2 गोष्टी आपल्याला सांगायच्या असतील तर माननीय प्रताप भैया देशमुख यांच्या नेतृत्वात आणि माननीय त्यावेळेसचे पालकमंत्री संजयजी बनसोडे हे पालकमंत्री असताना डीपीडीसीच्या माध्यमातून या प्रभाग क्रमांक 15 मध्ये आपण जवळजवळ 9 कोटीचे कामं केले. आणि या 9 कोटीच्या कामामध्ये आमचे मित्र आहेत
खानापूरचे माजी नगरसेवक राजूभाई शिंदे आणि त्यांचे चिरंजीव जे आहेत वैभव शिंदे हे उमेदवार आहेत. त्यांनी खानापूरमध्ये विकास केला आणि आपण बघितलं असेल की आम्ही रामकृष्ण नगर असेल, भाग्यलक्ष्मी नगर असेल, समतानगर असेल ह्या प्रभागात प्रताप भैयाच्या माध्यमातून आणि माननीय त्यावेळेसचे पालकमंत्री संजयजी बनसोडे यांच्या माध्यमातून आपण 9 कोटी रुपये आम्ही कोणत्याही पदावर नसताना हा विकास निधी खेचून आणला. हे कामं आम्ही जे केले आणि जे मूलभूत सुविधा आम्ही यापुढे देणार आहोत या बाबतीतला आपला लेखाजोखा आपल्या समोर मांडत आहोत. या प्रभागातील सर्व नागरिकांना कळकळीची विनंती करतो की जसं आपण मागच्या वेळेस एका पक्षाला 5चे 5 उमेदवार निवडून देऊन आपण सहकार्य केलं होतं, बदल घडवला होता, ह्यावेळेस आपल्याला आम्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून आवाहन करतो की 5च्या 5 उमेदवारांच्या 5 घडी या 5च्या 5 घड्यांना आपण मतदान करावं आणि 5 उमेदवारांना प्रचंड मताने निवडून आणावं आणि आम्हाला काम करण्याची संधी प्राप्त करून द्यावी.